नमस्कार, आशिष बारकुल सर. द ABC पॉडकास्ट शोमध्ये आपलं स्वागत आहे. स्टेट रँक 1 राज्य सेवा 2018 परीक्षेत तुम्ही फर्स्ट होतात. करंटली यू आर वर्किंग ॲज अ डेप्युटी कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर. सर सगळ्यात पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे. ॲज अ कॉमन पीपल आम्हाला हा डिफरन्स नाही कळत. डेप्युटी कलेक्टर काय आणि डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर काय, थोडंसं तुम्ही ब्रेकडाऊन करून लिस्नर्सला सांगू शकतात का? हो, नक्कीच. इनफॅक्ट म्हणजे जेव्हा प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी देखील हा विद्यार्थी जे ॲस्पिरंट्स असतात त्यांना देखील हा फरक कळत नाही, पण जे वेन यू स्टार्ट ॲक्च्युली वर्किंग इन टू द ॲडमिनिस्ट्रेशन तेव्हा तुम्हाला हा फरक रिअलाईज व्हायला चालू होतो. म्हणजे आता कसं बघितलं तर आपण हे बघितलं प्रशासन, तर प्रशासन असे भाग आहेत. प्रशासन असतं जे शासनाने वेगवेगळ्या पॉलिसीज हे केलेल्या असतात, ते इम्प्लिमेंट जे करायचं असतं ते इम्प्लिमेंट करायचं काम आपलं प्रशासन करत असतं. ह्या प्रशासनात मग वेगवेगळे हायरार्की आपण जसे म्हणू तर आता हायरार्की राहते. ह्या हायरार्कीमध्ये वेगवेगळी पदं राहतात. जसं आता आपण जसं म्हणलात की डेप्युटी कलेक्टर आणि डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर असं एक पद आहे, तसं प्रशासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. त्या डिपार्टमेंटमधले वेगवेगळी उतरंड आहे. तसं माझं जे सिलेक्शन जे झालं होतं जेव्हा मी प्रेफरन्स दिला होता तो वेगवेगळ्या पदासाठी MPSC ॲडव्हर्टाइजमेंट काढतं. बेसिकली म्हणजे MPSCचं जर आपण ॲडव्हर्टाइजमेंट जर पाहिली असेल तर MPSCच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वेगवेगळ्या केडरचे पदं असतात. जसं की आपण जर महसूल विभाग म्हणलं तर डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस प्रशासन म्हणलं तर DYSPसाठी रिक्रुटमेंट होते. त्याचबरोबर PSIसाठी वेगळी परीक्षा असते. नंतर वेगवेगळे इंडस्ट्री डिपार्टमेंट असेल, तुमचं स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल, तर हे जे प्रेफरन्सेस आहेत ते प्रेफरन्सेस आम्हाला त्यावेळी द्यावे लागतात आणि मार्कानुसार ह्यांचं मग आपल्याला अलोकेशन होतं. म्हणजे ही झाली पहिली स्टेप की आपल्याला कोणतं कॅडर मिळाले, म्हणजे डेप्युटी कलेक्टर मिळाले. पण आता ह्या डेप्युटी कलेक्टरमध्ये देखील वेगवेगळी पदं आहेत. म्हणजे डेप्युटी कलेक्टर झाला म्हणजे तर आता कलेक्टर ऑफिसला मी जिथे काम करतो त्या ठिकाणी जर आपण हे डेप्युटी कलेक्टर जर फील्डवर असतील तर त्यांना प्रांत अधिकारी म्हणतात. म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर, सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असं SDM SDO असं त्यांना म्हणलं जातं, जे फील्ड लेवलला काम करतात ते. आणि तेव्हा आपण कलेक्टर ऑफिसला आपलं पोस्टिंग असतं तेव्हा ते डेप्युटी कलेक्टर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँचलाच असतात. जसं की रेसिडेंट डेप्युटी कलेक्टर असतात, त्याचबरोबर त्या पुनर्वसन डेप्युटी कलेक्टर असतात. ही इज इन चार्ज फॉर रिहॅबिलिटेशन. म्हणजे पुनर्वसन डेप्युटी कलेक्टर म्हणजे पुनर्वसनाच्या बाबतीतले जे आहेत ते कॉर्डिनेशन. म्हणजे ही वर्क्स लाईक ए HOD. आणि त्यामध्ये मग दुसरे पण डिपार्टमेंट आहेत, भूसंपादन राहतं. त्याचबरोबर त्याचाच एक भाग आहे डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर. ॲक्च्युली पॅरेंट डिपार्टमेंट फूड अँड सिव्हिल सप्लाय अँड कन्झ्युमर अफेअर्स हे डिपार्टमेंट आहे. त्यामध्ये डिस्ट्रिक्टचा मी त्या डिपार्टमेंटचा नोडल अधिकारी म्हणजे हेड म्हणून मी काम करतो. असं त्याचबरोबर डेप्युटी कलेक्टरच्या वेगळ्या डेप्युटेशनवर देखील पोस्टिंग्स असतात. जसं वेगवेगळ्या स्लम रिहॅबिलिटेशन SRA असेल, त्याचबरोबर सिडको, म्हाडा किंवा MIDC असं वेगवेगळ्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर पदाला संधी मिळतात. त्यामुळेच कदाचित हे मुलांचा पहिला प्रेफरन्स असतो. म्हणजे टॉपर्स प्रेफर दी डेप्युटी कलेक्टर. म्हणजे सगळे पदं सारखेच आहेत, वर्ग 1चेच पद आहेत, परंतु त्यामध्ये पण मेरिट जे लागतं तर बऱ्यापैकी डेप्युटी कलेक्टरला फर्स्ट प्रेफरन्स राहतो लोकांचा. ओके. तर असं साधारणतः पद. आता मी आज DSO म्हणून काम करतोय, डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर. आय डोंट नो व्हॉट माय नेक्स्ट पोस्टिंग इज, की म्हणजे मी नेक्स्ट पोस्टिंगला इव्हन डेप्युटी कलेक्टर भूसंपादन असेल किंवा प्रांत अधिकारी असेल किंवा इतर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये डेप्युटेशनवर देखील असू शकतो. तर तुमचं म्हणणं आहे की हे जे जॉब डिस्क्रिप्शन ज्याला आपण कॉर्पोरेट्समध्ये म्हणतो, येस, तर हे तुमचं डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसरच्या जॉब डिस्क्रिप्शन वेगळं